मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला पण वाटतं का इंग्रजी आहे म्हणून? यस यस राईट. मित्रांनो या ठिकाणी बघा द हॉर्स अँड द डॉंकी, एक छोटीशी गोष्ट आहे ती आपल्याला इंग्रजीमध्ये मी दिलेली आहे आणि ती गोष्ट आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये सुद्धा सांगणार आहे. मग या ठिकाणी मला सांगा, एखादी गोष्ट आपण शिकतो तेव्हा ती कोणत्या काळामध्ये असते? भूतकाळातली असते का वर्तमान काळातली का भविष्य काळातली? भविष्य. नो, भूतकाळ. एखादी गोष्ट का शिवाजी महाराज एक मोठे राजे होते, कोणत्या काळात झाले ते? होते म्हणजे भूतकाळ. कोणत्या काळात बेटा? भूतकाळ. मित्रांनो इथे पहा, ही गोष्ट सुद्धा भूतकाळात घडलेली आहे. कोणती गोष्ट म्हणजे टेन्स आपण शिकतो ना, तर आपण पास्ट टेन्स म्हणतो. काय म्हणतो? पास्ट टेन्स. कमी आहे थोडं पुढे घ्या बघ, थोडा आवाज येतो बघा. आता याच्यावरती गोटू कर म्हणजे आवाज आला पाहिजे खाली बघा इकडे. आता मला सांगा मित्रांनो की द हॉर्स अँड द डॉंकी ही गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी नवीन नवीन शब्द तुमचा शब्द संग्रह वाढावा यासाठी मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे. आता बघा इथं ही गोष्टीला आपण सुरुवात करू. यामधून तुम्हाला भरपूर असं ज्ञान मिळणार आहे. पहा आता वाचन कसं करायचं, हाऊ टू प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स. मित्रांनो शब्दांचा आपल्याला उच्चार करताना लक्षपूर्वक इकडे बघायचं आहे. आता मी बोलले तुम्हाला सर्वांना ऐकू येते का? सांगा. यस यस. अ डॉंकी अँड अ हॉर्स वेर, तू पण नका. अ डॉंकी अँड अ हॉर्स वेर लिव्हिंग. आता वेर म्हणजे काय? होते. आणि पहा वाज म्हणजे होता. पण अनेक असेल तेव्हा आपल्याला वेर घ्यायचं. काय घ्यायचं? वेर म्हणजे होते. कुठं राहतो? लिव्हिंग म्हणजे राहणे. विथ अ फार्मर, एका शेतकऱ्यासोबत राहत होते. कोण राहत होता? डॉंकी अँड हॉर्स. पहा म्हणजे कोण आहे? डॉंकी म्हणजे गाढव आणि घोडा एका शेतकऱ्यासोबत राहत होते. पहा मग काय झालं बघा बरं मित्रांनो. वन डे दे बोथ हॅड टू टेक सम लोड टू द मार्केट. आता पहा इथं बोथ म्हणजे काय आलं बघा. इथं कोण शब्द बोथ, याला आपण बोथ म्हणजे दोन्ही. कोण? दोन्ही कोण कोण आहेत मित्रांनो? एक गाढव आहे आणि एक कोण आहे? घोडा आहे. लोड म्हणजे काय? लोड म्हणजे ओझे. त्याच्या पाठीवरती मालकाने काय केलं? ओझे टाकलं. आणि कुठे गेले ते? मार्केट. मार्केट म्हणजे बाजार. पहा त्या दोन्ही गाढवाच्या आणि घोड्याच्या पाठीवरती त्यांनी ओझं टाकलं आणि त्यांना घेऊन ते मार्केटला जाऊ लागला म्हणतो. आता पहा परंतु पहा द डॉंकी वॉज नॉट फीलिंग वेल. डॉंकी म्हणजे काय? गाढव. गाढवाला बरे वाटत नव्हते. बघा पहा फीलिंग वेल म्हणजे बरे वाटले. पण नॉट म्हणायचं. नॉट फीलिंग वेल म्हणजे त्या गाढवाला बरं वाटत नव्हतं. त्याचं काहीतरी अंग दुखत असेल, है का नाही? त्याची तब्येत बरोबर नसेल. मग काय झालं पहा. डॉंकी वॉज नॉट फीलिंग वेल ऑन दॅट म्हणजे त्या डे म्हणजे दिवस. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी आपण तो शेतकरी त्या गाढवाच्या आणि घोड्याच्या पाठीवरती ओझं टाकून निघाला कुठं? बाजारला. पण गाढवाच्या पाठीवर त्यानं जास्त लोड टाकला होता. लोड म्हणजे काय मुलांनो? ओझे, हाय का नाही? बघा इट वॉज कॅरिंग अ हेवी लोड ऑन हिज बॅक. हिज म्हणजे काय? त्याच्या कोणाच्या? गाढवाच्या पाठीवरती शेतकऱ्याने जास्त ओझं टाकलं होतं. पहा द डॉंकी रिक्वेस्टेड द हॉर्स. पहा इथं पहा काय आहे? द डॉंकी रिक्वेस्टेड टू हॉर्स म्हणजे कोण विनंती केली? गाढवानं विनंती केली. कोणाला? एक मिनिट. गाढवाने विनंती केली. कोणाला केली रे? गाढवानं विनंती केली मालकाला. नाही, घोड्याला. पहा द डॉंकी रिक्वेस्टेड द हॉर्स कॅन यू प्लीज शेअर माय लोड. पहा कॅन यू शेअर प्लीज माय लोड म्हणजे तू माझं पाठीवरचं ओझं आहे का, थोडंसं तू घेतो का, असं विनंती केली. कोणाला? घोड्याला. इट इज हेवी, हे फार जड आहे. मग तू काय कर, माझं थोडं ओझं घे. हेवी म्हणजे काय? जड. इथं प्रत्येकाचा शब्द दिला बघा. आता मग but the horse refused.
रिफ्यूज टू डू सो. रिफ्यूज रिफ्यूज म्हणजे काय? नकार दिला. कोण केला नकार दिला? घोड्याने नकार दिला की मी तुझं काय ओझं घेणार नाही. टू डू सो बाय सेइंग हाऊ शुड आय शेअर अदर्स लोड. मी दुसऱ्याचा लोड काला घेऊ, मी दुसऱ्याचं ओझं पाठीवर काला घेऊ, असं ते गाडव म्हणायला लागलं. फेल आय हॅव इनफ. सृष्टी कोणाच्या पाठीवर जास्त ओझं होतं? हा इंग्लिश प्लीज से इंग्लिश. पा सुरू केलं का? सुरू केलं. पा आफ्टर अ व्हाईल म्हणजे थोड्या वेळानं काय झालं रे? द डॉन्की कुड नॉट वॉक म्हणजे पहा कुड नॉट वॉक म्हणजे गाढव चालू शकला गेलं, कारण त्या पाठीवर मालकानं जास्त ओझं टाकलं होतं. आता समजलं का प्राची? हा पा अँड सॅंक डाऊन. सॅंक म्हणजे काय? बसले. सिंक सॅंक. सिंक म्हणजे बुडणे. पाण्याच्या एखाद्या वस्तू कोणती का नाही त्याला सिंक म्हणतो. SINK सिंक म्हणजे बुडणे. सॅंक म्हणजे कोसळला. कोण खाली पडला रे? सॅंक डाऊन ड्यू टू वेट. त्या ओझ्यानं त्या गाढव खाली कोसळला. आलं लक्षात? नंतर पुढे पहा हिज माउथ वॉज फोमिंग. पहा लक्ष द्या. हिज म्हणजे त्याच्या, माउथ म्हणजे तोंड, वॉज फोमिंग म्हणजे फेस आला. कोणाच्या प्राची कोणाच्या तोंडाला फेस आला? व्हेरी नाईस. डॉंकीच्या तोंडाला फेस आला अँड ही फेल डाऊन. फेल डाऊन म्हणजे खाली पडला. कोण पडला खाली? गाढव खाली पडलं. सो द मॅन रिमूव्ह द लोड. म्हणजे काय केलं मग मालकानं? काय केलं की मालकानं त्याच्या पाठीवरचं ओझं कोणाच्या आले? गाढवाच्या पाठीवरचं ओझं घेतलं आणि टाकलं कोणाच्या पाठीवर? पहा सुरुवातीला बिचारा गाढव म्हणून लागलं बाबा माझं थोडंसं ओझं कमी कर, तू घे थोडं. घोडा मला नाही रे. आता मालक बी करायचं होतं. मालकाला वाटलं घोड्याच्या पाठीवर टाकायचं जास्त, गाढवाच्या पाठीवर टाकलं. मग 5 मिनिटं पा रिमूव्ह द लोड फ्रॉम द डॉंकी म्हणजे गाढवाच्या पाठीवरचा लोड घेतला आणि तो कोण टाकला लोड? अँड प्लेस इट ऑन द हॉर्स बॅक. म्हणजे घोड्याच्या पाठीवरती गाढवाच्या पाठीवरचं ओझं घोड्याच्या पाठीवर टाकलं. नंतर द हॉर्स हॅड टू सफर. सफर म्हणजे काय म्हणलो? त्रास सहन करणे. म्हणजे टू कॅरी टू डबल लोड. पहा डबल टाकला लोड, त्याचा त्रास सहन करत करत घोड मग चाललं कुठं? बाजाराला. पहा सुरुवातीला जर त्या गाढवाच्या पाठीवरचं ओझं थोडस घेतलं असतं घोड्यानं तर त्याला सगळं ओझं घेऊन चालावं लागलं असतं का? नाही. मालकानं काय केलं आयडिया? मग अरे बाबा माझं गाढव पडलं खाली, त्याच्या तोंडाला फेस आलेला आहे म्हणून त्याच्यावर जो ओझं घेतलं टाकलं गाढवाच्या पाठीवर. पहा मग सब नाही गाढवाच्या नाही घोड्याच्या. नाही ते नाही घोड्याच्या पाठीवर टाकलं. मग आता बिचारा गाढव उठलं, त्याची तब्येत बरोबर नव्हती. बघ मग ते चालायला लागलं. पहा मग याचा अर्थ काय मुलांनो की या गोष्टीमधून काय शिकायचं आपल्याला? काय संदेश भेटतोय? पहा वी शुड हेल्प म्हणजे आपण मदत केली पाहिजे. अदर्स म्हणजे दुसऱ्याला. कधी? फ्रेंड म्हणजे जेव्हा दे आर इन नीड म्हणजे जेव्हा एखाद्या आपल्या मित्राला गरज असेल तेव्हा आपण त्याला मदत केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल. आवडली का? हो. येस. गुड बाय. थँक्यू.